नमस्कार. शरद पवारांच्या मरणाची वाट बघतय तरी कोण? कोणाला वाटतंय शरद पवारांना मरण यावं? असं कोणालाही वाटत नाही. शरद पवारांना मोठं आयुष्य लाभावं, अजून मोठं आयुष्य लाभावं अशी आमची जगन्नियंत्याकडे प्रार्थना आहे. भलेही शरद पवार आमच्या देवाचे बाप म्हणून घेत असतील, तरीही आम्ही आमच्या देवाला प्रार्थना करतो, देवा ते काय बोलतायत त्यांनाच माहित नाही, त्यांना माफ कर, पण अजून त्यांना मोठं आयुष्य दे. मग शरद पवारांच्या मरणाची वाट बघतय तरी कोण? कारण हे वाक्य बोलले ते जितेंद्र आव्हाड. तुम्हाला काही बातम्या दाखवतोय. शरद पवारांच्या मरणाची वाट बघितली जातीये, त्यांच्याच कुटुंबातून बघितली जातीये. कसलं हे, काय हे सगळं आव्हाड काय काय नाही बोलले. आव्हाडांच्या या बोलण्याकडं जरा गांभीर्यानं बघावं. ज्या आव्हाडांनी जेव्हा जेव्हा अशी विधानं केलीत ना, तेव्हा तेव्हा पवारांच्या अडचणी वाढवल्या. म्हणजे आव्हाडांनी हे कोणत्या मुद्द्यावर बोलले? खरंच अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट बघतायत का? असे अनेक प्रश्न आहेत. जरा आपण काही तथ्य तपासून बघूया. हे सुरुवातीला आपल्याला अजित पवारांचं भाषण ऐकावं लागेल. जरा ऐकून घ्या. पण मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकंच आहे तमकंच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. परंतु सतत असं सांगितलं जातं, ते तुम्ही भावनिक होऊ नका. ऐकलं? आता हे ऐकल्यावरती तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की ते तुम्हाला भावनिक करतील, कदाचित माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील, आता बरेच दिवस झाले यांची शेवटची निवडणूक कधी येणार आहे माहीत नाही, मी तुम्हाला काम करतोय, मला समजून मतदान करा, वगैरे वगैरे सगळं अजित पवार बोलले होते. यात कुठेतरी शरद पवारांची शेवटची निवडणूक आहे असा उल्लेख आहे का? म्हणजे मुळात मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. पहिल्यांदा 2019 मधला, म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वीचा शरद पवारांचा एक व्हिडिओ मी दाखवतोय. त्याच्या आधीचा हा विषय आहे, पण 2019चा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय जो साम टीव्ही वरती आलेला आहे. त्यात पवार काय बोलतायत हे नीट ऐका. त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो. त्याला सुप्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार. ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता या नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी, या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. ऐकलं? पवार म्हणाले की सुप्रिया, पार्थ, मी सगळंच उभं राहणं योग्य नाही, म्हणून आम्ही कौटुंबिक पातळीवर निर्णय घेतलाय की आता मी निवडणूक लढवायची नाही. आणि त्यात आणखी एक महत्वाचं वाक्य आहे. पवार म्हणालेत की माझी राज्यसभेची मुदत अजून संपलेली नाही. क्लिअर? पवारांची राज्यसभेची मुदत अजून संपलेली नाही. म्हणजे 2019 साली शरद पवार आधीच राज्यसभेवर गेलेले होते आणि तो काळ होता 2014चा. 2009ला शरद पवारांनी माढ्याची लोकसभा निवडणूक लढवली आणि ती पवारांची लोकसभेची प्रत्यक्षातली शेवटची निवडणूक होती 2009 साली. त्यानंतर 14 आणि 19 आणि आता 24 अशा 3 टर्मच्या निवडणुका होत आहेत. शरद पवारांनी त्याच वेळेला निवडणुकीच्या राजकारणातून 14 सालीच निवृत्ती घेतलेली होती आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगितलं होतं. पण तरीही पवार पुढच्या राज्यसभेच्या निवडणुका लढत आलेले आहेत. नुसते लढत आलेत नाही, आपल्या पोरीला सुद्धा बारामतीतून उभा करत आलेले आहेत. म्हणजे पवारांचं काम मला नंतर शोध लागला की उद्धव ठाकरे कुठून शिकले असतील ते तिथून शिकलेत. म्हणजे मी माझ्या मुख्यमंत्री पदासोबत विधान परिषदेच्या सदस्य पदाचाही राजीनामा देतो आहे असं उद्धव ठाकरे बोलले, राजीनामा दिलाच नाही. काय कौतुक करून घेतलं. याला म्हणतात त्याग, याला म्हणतात समर्पण, वगैरे वगैरे त्यांच्या सगळ्या भाटांनी गाणी गायला सुरुवात केली. तसंच शरद पवारांनी सुद्धा
आपली शेवटची निवडणूक लोकसभेची म्हणत राज्यसभेवर निवडून येणं पसंत केलं आणि पुढे 12 वर्ष राज्यसभेवर राहिले की आता पुढे जागा मोकळी झाली तर शरद पवार विजयी होतील की नाही शंका आहे माझ्या मनामध्ये. पण जाऊ दे, त्याच्याविषयी फार बोलायचं नसतं. कदाचित अजित पवारच त्यांच्यावरती पुन्हा पाठवून देऊन उपकार वगैरे करतील. पण अजित पवारांचं ते वाक्य की भावनिक करतील, कारण याच भावनेच्या जोरावर निवडणुका लढल्या जातात. गद्दारांनी माझा पक्ष फोडला, गद्दारांनी मला हे केलं, हे खोकासूर आहेत, यांनी खोके खाल्ले, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, हाय हाय रे हाय हाय, बाप चोरी हो गया, चिन्ह चोरी हो गया, पार्टी चोरी हो गई, हे सगळं जे आत्तापर्यंत गाणं उद्धव ठाकरे गात आले आहेत तेच गाणं गाण्याची वेळ शरद पवारांच्या वरती आली आहे. मी पक्ष उभा केला होता, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, मी पुन्हा जनतेच्या दारात जाईन आणि अशा स्वरूपाच्या भावनिकता दाखवून माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणत. कारण हे बघा, म्हणजे कोणाला काही वाटो, कोणाला काय कसंही वाटो, शरद पवार आता 83-84 या वयामध्ये आहेत. शरद पवार या वयात निवडणूक लढवतील, पुढच्या निवडणुकीपर्यंत शरद पवार 88-89 झालेले असतील. तेव्हा शरद पवारांची शारीरिक स्थिती ही निवडणुकीला सामोरं जाण्याची, प्रचारात उतरण्याची असणार नाही. असतात काही नेते अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सक्रिय राजकारणात राहतात, नारायण दत्त तिवारींच्या सारखी असतात, म्हणजे मोरारजी देसाईंच्या सारखे राहतात सक्रिय काही माणसं. पण शरद पवारांचं आजारपण आणि हे बघता ते सक्रिय राहू शकतील की नाही याच्या मनात सगळ्यांच्या मनात शंका आहे. म्हणजे आत्ता शरद पवारांची दमछाक होते सगळं करता करता. तर ही माझी शेवटची निवडणूक म्हणून भावनिक दृष्ट्या आव्हान करत ते बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात भावनिक दृष्ट्या ते निवडणूक घेऊन जाऊ शकतात. आणि तसं भावनेच्या भरात जाऊ नका, काम मी केलंय, माझ्यावरती अन्याय करू नका, हे अजित पवारांचं सांगणं शरद पवारांच्या मरणाची वाट बघणं नव्हे. शरद पवारांच्या मरणाचा विचार सुद्धा यात नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे फक्त ते भावनिक करतील. त्यांची शेवटची निवडणूक आत्ताच येणार नाहीत, लंबे जिएंगे वो. आत्ता कुठे येणार आहे त्यांची शेवटची निवडणूक असं तर अजित पवार म्हणाले. त्यांची शेवटची निवडणूक कधी येणार आहे कुणाला ठाऊक, ते मरणार आहेत असं नाही म्हणाले. तर त्यांच्या शेवटच्या निवडणुकीचा काळ कधीही येणार नाही. म्हणजे खरं तर शरद पवारांच्या दीर्घकालीन आयुष्याची कामनाच अजित पवारांनी केली आहे. पण आव्हाडांना मात्र असली हौस आहे ना फेमस होण्याची. म्हणजे मी काहीही करून बघा, अजित पवारांना अंगावर घेतलंय, मी याला अंगावर घेतलंय, मी त्याला अंगावर घेतलंय, मी तुमच्यासाठी लढतोय, हे दाखविण्याच्या प्रयत्नामध्ये आव्हाड आपल्या व्यक्तिगत रागाचं उत्तर काढून घेत आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं शरद पवारांच्या मरणाची कामना कोणीही करत नाहीये. शरद पवार जास्त जगावेत, जर कोणी केलीच असेल तर ती जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे हे 2009लाच शरद पवार माड्यात बोलले होते. 2009लाच शरद पवारांचंच विधान तसं आहे. आणि पुढे निवडणुकामध्ये सक्रिय दृष्ट्या भिजलेला सह्याद्री म्हणून शरद पवार पुढे आलेले आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे सातारच्या जागेत भिजलेला सह्याद्री मोड येण्यापर्यंत भिजला आणि सातारची जागा जिंकली असा ज्यांचा समज आहे, ते भावनिक दृष्ट्याच ते केलं होतं, हे लक्षात घ्या. बाप लेकीसाठी नारळातील पाणी, बुलंद कहाणी, हे ट्विट सुद्धा त्यासाठीच केले होते. योद्धा पुन्हा मैदानात उतरेल, हे ट्विट सुद्धा त्यासाठीच केले गेलेले होते. शरद पवारांच्या राजीनाम्याची घोषणा भावना पुन्हा एकदा आपल्या बाजूनी यावी यासाठीच केली होती. म्हणजे शरद पवारांच्याकडे राजीनामा दिला. शरद पवारांनी राजीनामा नेमण्यासाठी शरद पवारांनीच एक समिती नेमली. शरद पवारांनी नेमलेल्या समितीने शरद पवारांनी दिलेला राजीनामा शरद पवारांच्याकडून वापस घ्यावा असा निर्णय दिला. आणि पवारांनी पवारांच्याकडे दिलेला राजीनामा पवारांनी पवारांच्याकडूनच वापस घेऊन स्वतःलाच पुन्हा अध्यक्ष घोषित केलं. असला हा सगळा पांचट प्रकार. भावनेच्या भरात राजकारण करणारे भावनेत आम्हाला नाकारू नयेत यासाठी अजित पवारांनी केलेलं विधान आव्हाडांनी स्वतःच्या कौतुकाकरता, स्वतःची पाठ थोपटून घेण्याकरता वेगळ्याच दिशेने नेलं आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.